गोरगरिबांच्या घरावरती गाढवाचे नांगर फिरवता का तुम्ही? सत्ता तुमच्या ताब्यात आली म्हणून तुम्ही काही करता का? तुम्ही भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून द्या. ज्या 17 नगरसेवकांनी या पलूस शहरातल्या गरीब लोकांच्या किंवा विरोध पार्टीचा आहे म्हणून त्याच्या जागेवरती आरक्षण टाकलंय, पहिल्यांदा त्या 17 जणांच्या प्लॉटवरती आरक्षण टाकून द्यायची व्यवस्था गोपीचंद पडळकर करून देईल. छत्रपती शिवाजी महाराज काय म्हणत होते? शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला जरी हात लावाल तर तुमचे हात कलम केले जातील. तुम्ही अख्खं रानं सगळी आरक्षित करताय, मग तुमचं काय कलम केलं पाहिजे? अरे सत्ता तुमच्याकडे येते जाते, सत्ता आल्याच्या नंतर असं अकसबुद्धीनं वागायचं नसतं. अरे आमचा नेता मुख्यमंत्री असताना तुम्ही आमच्या कार्यकर्त्यांच्या प्लॉटवरती आरक्षण टाकता, आम्ही कसं काय गप्प बसू? आम्ही गप्प बसणार नाही. आणि म्हणून हा विकास आराखडा 100% बदलला जाईल.